नमस्कार, कोकणचं अमित या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर सर्वप्रथम आपल्या शारदीय नवरात्राच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज मी चाललो आहे प्रभादेवीला. मित्राच्या घरी नवरात्र उत्सव आहे. तर कशा प्रकारे नवरात्र उत्सव आपण ते बघणार आहे. खास करून सांगायचं की आपण त्या ठिकाणी आपल्याला असं की आपण आईकवीच्या दर्शनाला गेलो असं वाटेल. तर चला जाऊया मित्राच्या घरी दर्शनाला आईच्या बोला. नवरात्र उत्सव आहे आणि आपण देवीच्या दर्शनाला चाललो आहे. कशा प्रकारे माझ्या मित्राच्या घरी नवरात्र उत्सव असतो आपण तो बघणार. चला जाऊया मग मित्राच्या घरी नवरात्र उत्सव बघणार. प्रभादेवी किंवा पर्यटन स्टेशनला बाहेर पडलात ईस्टला तर एक नवीन म्हणजे शंकराचं मंदिर बांधलं गेलं. पहिले ह्या ठिकाणी होतं तर ते आता या ठिकाणी शिफ्ट केलं आपण बघू शकता. तर नवीन बापाचं देवाचं दर्शन घेऊ आतमध्ये जाऊन. तर जात असं नवदुर्गा सार्वजनिक उत्सव मंडळ देवीचं मंडप लागलं आहे. चला आपण देवीचं दर्शन घेऊया, नंतर पुढं मित्राच्या घरी जाऊया. चला पुढं. एल्फिस्टन किंवा परेलचा ब्रिज आता काम चालू आहे अशा प्रकारे. तर मध्ये आपण याचा ब्लॉग पण केला होता. तर पूर्वपदावर एकदम जय्यतपणे काम चालू आहे, आपण बघू शकता. त्या ठिकाणी पूर्ण सगळं म्हणजे पूर्ण कायापाडूच करून टाकलं आहे. काम चालू आहे अजून. त्याच्यामध्ये ब्लॉग पण केला होता आपण. तो आपण ज्या ब्लॉगला चांगलं सहकार्य पण केलं होतं. तर त्याबद्दल सगळ्यांचे आभार. चला पुढं मित्राच्या घरी जाऊया अजून. चला. माझ्या मित्राच्या मी रूमच्या बाहेर खाली उभा आहे. चला जाऊन देवीचं दर्शन घेऊया. या ठिकाणी एकवीर आईचं डेकोरेशन केलं गेलं असं म्हणतात. कारण एकवीर आज त्याच्या घरी होम आहे. कारण एकवीरला 10व्या दिवशी होम असतो, त्याप्रमाणे त्यांनी आज होम ठेवला आहे. चला आपण आईचं दर्शन घेऊया. आई माऊलीचा उदो उदो.
होते मित्राच्या देवीचं दर्शन. असं वाटलं की ना आपण आई एकविरेच्या देवीच्या दर्शनाला असं वाटलं. तर आपल्याला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, प्लीज सबस्क्राईब करा, कारण खूप मेहनत लागते. चला भेटूया पुढच्या वेळी. धन्यवाद.